काय हो आज एकदम खुशीत दिसताय? अहो मला रोहनचा फोन आला होता. थँक्यू राजवाडे. अहो थँक्यू काय, साधं सरळ बिझनेस डील आहे, त्यात आमच्या दोघांचाही फायदा आहे. ते आहेच हो, पण आता रोहनशी बोलले तेव्हा त्याचा आवाज इतका छान वाटला माहितीये मला. गेले काही दिवस असा डाऊन वाटत होता त्याला आणि असा एकदम शांत वाटत होता मला तो. बरं मी काही करू शकत नव्हते, त्यामुळे मलाही इतकं हेल्पलेस वाटत होतं. पण आज तुमच्याशी बोलणं झालंय त्याचं आणि त्याला इतकं छान वाटतंय. थँक्यू राजवाडे. अहो मी खरंच काही केलं नाही. मी तुम्हाला सांगितलं ना की हे एक बिझनेस प्रपोजल आहे. मी तुम्हाला चांगलं माहिती आहे की मी प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी कायम वेगळ्या ठेवतो. आणि खरं सांगू का, रोहन एक खूप सच्चा मुलगा आहे. म्हणजे आधिरा आणि रोहनच्या लग्नाची जेव्हा बोलणी चालली होती तेव्हा काकूचा विरोध असून सुद्धा मी त्याला सपोर्ट केला, कारण तो अत्यंत प्रामाणिक आहे, मेहनती आहे. हो ते तर आहेच, पण काय न हो, असा शेअर नाही करत गोष्टी, स्वतःमध्येच कुढत राहतो आणि त्रास करून घेतो, बोलत नाही कोणाशी. या बाबतीत तो त्याच्या ताईवर गेलाय ना. लहान आहे अजून, शिकेल. नाही आता तुमच्या बरोबर आहे म्हटल्यावर मला तर चिंताच नाही त्याची. आणि मी सुद्धा उगाच कोणामध्ये इन्व्हेस्ट करत नाही. तो जेव्हा त्याच्या बिझनेस प्रपोजल बद्दल बोलत होता, त्याच्या स्टार्टअप बद्दल बोलत होता ना, तेव्हाच त्याच्या डोळ्यामध्ये मला पॅशन दिसत होती. त्याच्याबरोबर मला प्रोफेशनली पुढे जायला नक्की आवडेल सोनाली मॅडम. म्हणूनच म्हणाले थँक्यू. अरे किमयाचा फोन. हॅलो, बोला. कुठे आहेस तू? मी आता आलो ऑफिस मधनं घरी. गुड. मग मला एअरपोर्ट वर घ्यायला ये, मी येते आज. मी आज? हो. काही प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काही नाही, पण तू अशी नेहमीप्रमाणे डोक्यावरती बसू नकोस माझ्या. म्हणजे तुझ्या काही काही सवयी गेल्याच नाहीत का अजिबात? अशी एक वातावरण निर्मिती करायची. तुझी एंट्री कशी प्रत्येक वेळेस तुला ग्रँड हवी असते. हा, ऑफकोर्स. लिव्ह लाईफ क्वीन साइज. ग्रँड एंट्री मला सूट होते आणि हे तूही मान्य करशील. सो प्लीज लवकर ये. सी यू सून. ओके? आलो आलो आलो. ये आता. बाय. किमया येते. ऐकलं फोनवर? कमाल आहे की नाही तिची. म्हणजे सारखं लोकांना धक्का द्यायचा, असं दचकवायचं त्यांना. आणि ही जुनी सवय आहे, जात नाही, वर्षानुवर्ष तशीच आहे ती. म्हणजे ती कुठेही जायच्या आधी किमया येणार आहे अशी एक वातावरण निर्मिती तयार व्हायला पाहिजे. ती तिला खूप आवडतं. आता सुद्धा बघा ना, धाडकन सांगून टाकलं मी येते, बाकी तुम्ही तुमचं बघा. अजिबात बदललेली नाही ती पोरगी. खरं म्हणजे माझा विश्वासच बसत नाही की इतक्या वर्षांनी मी तिला भेटणार आहे. म्हणजे अशा ऐन वेळी त्यांनी यायचं ठरवलंय परस्परच, तर फोन बिन कशाला करायचा, यायचं की डायरेक्ट घरी. सवय आहे ना जुनी, सतत फोन करून सांगायची. ती कशी जाईल? चांगलंय, आलेच. तर यांना काय झालं अचानक?